लहानपणापासूनच तो सगळ्यांशी अगदी छान खेळतो, वयाचं बंधन नसलेलं, अगदी मोठ्यांशी लहानांशी सगळ्यांशी खेळत आलाय. गब्बू गब्बू गालवाला, कोणी गुलाबजाम भरले का म्हणणारा, असा सगळ्यांचा लाडका. आणि आता इतका मोठा होऊन गेला की त्याच्या मौंजीचा दिवस आला. जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनी. 7 फेब्रुवारी 2015 हा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात गोड दिवस. त्या दिवशी आम्हाला एक छोटं बाळ झालं. ॲक्च्युली तो फेब्रुवारी महिना आणि 19 फेब्रुवारीला तो व्हावा अशी माझी इच्छा होती, कारण तो शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. पण त्याला याची खूप घाई झाली आणि 7लाच आला. पण त्याची आणि महाराजांची रास एकच, म्हणून त्याचं नाव शिवाजी ठेवायची अशी माझी इच्छा होती. पण काळानुरूप त्याच्यामध्ये बदल करून त्याच्या मामाने सुचवलेलं हे नाव म्हणजे शिवांश, शिवाचा अंश. आज शिवांशची हळद. जसं ठरवलं होतं, प्लॅन केलं होतं, तसे सगळ्या जणांनी येऊन त्याला छान आशीर्वाद दिले. शिवांश मला माई म्हणतो. चैतूला आई आणि मला माई. तो पोटचा गोळा चैतूचा. चैतूच्या पोटचा गोळा माझ्या हातात होता. सुरुवातीचे 5 दिवस मी हॉस्पिटलला त्याच्याच सोबत होते. ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही. माझा नातू शिवांश गौरव पाठक हा एक कौतुकास्पद मुलगा आहे. त्याचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. तो ज्यावेळेस लहान होता, अगदी बालवाडीमध्ये, तेव्हापासून तो पारितोषिक विजेता ठरला. तो अतिशय गुणी आणि समजदार मुलगा. त्याच्या वयाच्या मानाने त्याचं मला इतकं कौतुक वाटतं. मन मंदिरा ते जाने हो, मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने उजळून घे संवेदना. संवेदना संवादे सहवेदना जपदाना. मन मंदिरा ते जाने उजळून घे. लहानपणापासूनच फार समजदार आणि शांत स्वभावाचा मुलगा. ध्रुवचा जो तबला होता तो शिवांशला खूप आवडायचा आणि लहानपणी त्याचे ते बोबडे बोल आणि त्या तबल्यावर तो जे श्लोक म्हणायचा ते आम्हाला अजूनही खूप छान आठवतं. सहज सुखा का भोगी कोणी तळ हाताच्या रेशानी. सहज सुखा का भोगी कोणी स्वयं प्रकाशी तू तारा. चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याच
दीप घेरे पाखरा उजळून घेई सादगा मन मंदिरा दे जाने उजळून घेई सादगा मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा रे